नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातील ग्रामस्थ 2 वर्षांपासून गावगुंडांच्या हिंसक वर्तनामुळे त्रस्त आहेत. राहुल पांचाळ आणि उमेश अंबादास शिलावट हे गावगुंड लोकांना कोयता फिरून भयभीत करतात. काही दिवसांपूर्वी लग्नासाठी बाहेर जात असलेल्या योगेश पाटील आणि त्यांच्या पत्नीच्या गाडीवर या दोघांनी हल्ला करून दहशत निर्माण केली. ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचं सांगितलं, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप केलाय. संतप्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन या गावगुंडांना अटक करून त्यांना आवर घालावा अशी मागणी केली आहे. माझे नाव कविता योगेश पाटील. मी कापडणे गावातील रहिवासी आहे. तुमची तक्रार अशी आहे की ह्या गावात जे 2 गुन्हेगार आहेत, नालायक बंडखोर, त्यांनी मी दिनांक 20 तारखेला लग्नाच्या 40 येथे लग्नाला जात होते माझ्या फॅमिलीसह. तर त्यांनी अचानक आमच्या गाडीवर हल्ला केला काही कारण नसताना. म्हणजे आधी ते आमच्या समोर एक गाडी जी होती त्याला ते कोयता दाखवत होते, त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले आणि असंच म्हणजे काही कारण नसताना ते अशाही गावात दहशत माजवत असतात. जेणेकरून या गावातील दहशतीचे वातावरण कमी व्हायला पाहिजे आणि आमचं हे गाव तंटामुक्त गाव आहे. हे आमचं कापडणे गाव धुळे जिल्ह्यातील नावाजलेलं गाव आहे. त्या आमच्या गावात अशा काही घटना घडू नये एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे. माझं नाव ललिता पाटील, कापडण्याचे. माझं असं एकच म्हणणं आहे की हे जे गुंडखोर आहेत त्यांना हद्दपार करून बाहेर काढायचं आणि ते मुलींना सगळ्यांना त्रास देता आणि त्यांनी जर ॲक्शन घेतलं नाही पोलिसांनी तर आम्ही गावाला सगळे गाव मिळून आम्ही ग्रामपंचायत सगळं आम्ही जे ग्रामसभा सगळे आम्ही भरू आणि जे गाव करतील ते ते आमच्या प्रशासनाने ही कारवाई करायची आणि त्यांना गुंडांना हद्दपार करायचं. मी स्वाती अमोल पाटील, मी रहिवासी सुरतला राहते, पण हे माझं माहेर आहे. पण जसे की आमच्या काका श्रींवर जे की घडलेली हत्या आहे वगैरे, तो त्यांनी हत्येचा प्रकार दाखवला, तर ते नको आहे. कारण की हे आज गाव जर हे असेल तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं गाव आहे. सो त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की आज मुलींसाठी कॉलेजला जाणारे मुली असतील किंवा जाणाऱ्या स्त्रिया असतील, सो त्यांच्यासाठी माझा एकच निक्षेप आहे की गावात असे दंडखोर नको आहेत आपल्याला आणि असे गुन्हेगारी नको आहे. सो त्यासाठी आज प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक लेडीजला आज बस स्टँडवर न येता जाता भीती वाटते. सो ते नको आहे. पोलीस प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की त्यांना लवकरात अटक करून किंवा त्यांचा काहीतरी निक्षेप लावावा. सर, मी दत्तात्रय पुंडलिक पाटील, राहणार कापडणे. तक्रार अशी आहे की आम्ही त्या दिवशी भांडण झाले आमच्या दादासोबत. त्या भांडणात मी पडलो म्हणून दादांचा जीव वाचला, नाही तर त्यांनी कोयत्याने वार केला नसता. कोण लोक आहे नेमके? ते आमच्या गावातले तुकार मुलं आहेत दोघं, एक राहुल पांचाळ म्हणून आणि एक उमेश शिलावट म्हणून. मग त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण पोलिसांनी आमची दखल न घेता लोक आम्हाला 4 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं आणि त्या गुन्हेगारांना जसे आपल्या जावयांना आपण देखरेख करतो तशी जावयासारखी त्यांची देखरेख पोलीस लोक करत होते. त्यांना पाण्याच्या बॉटल देत होते, त्यांना त्यांचा जो आरामाचा कक्ष आहे पोलीस स्टेशनमध्ये तिथं त्यांना आराम करायला बसवलं होतं आणि तिथं माले हवालदार म्हणून ते आम्हाला असे वागणूक देत होते की ते दुसऱ्या हवालदारांना सांगत होते की आधी यांच्यावर गुन्हा नोंदा, आमच्यावर गुन्हा नोंदा लावत होते आणि आम्ही चोरासारखे तिथं बसलेलो होतो. आणि ते लोक पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर मला धमकी देत होते की याला आम्ही काही कट्ट्याने घरी जाऊन याचा गेम करून देऊ असं. मी योगेश पाटील. या ठिकाणी ज्या दिवशी घटना घडली तर त्या दिवशी त्यांनी पूर्ण गावामध्ये 10वीच्या बोर्डांमध्ये सुद्धा कोयता फिरवलेला आहे. या ठिकाणी पूर्ण कोयता फिरवत या ठिकाणी माझ्याजवळ आम्ही फॅमिलीसह लग्नाला जात होतो. माझी गाडी उघडून माझ्यावर हल्ला केला आणि त्याच्या आधी धनगरांची गाडी होती, त्याला ड्रायव्हरला कोयता लावला आणि त्याच्यानंतर ती आमच्याकडे फिरले. जणू काही ते आमची लुटालूट करण्यासाठीच त्या ठिकाणी भर चौकात आलेले होते. जसं आम्ही प्रतिकार केला, आम्ही भैयादादा आले, सर्वांनी प्रतिकार करून आमचा सर्व फॅमिलीचा जीव त्या ठिकाणी वाचवलेला होता. हे बघून आमची आई जी होती ती फार अटॅक आल्यासारखी झाली होती, म्हणून आम्ही त्या ठिकाणी निघून गेलो. आणि जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलीस स्टेशनची वागणूक आम्हाला काही आवडली नाही आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे विकलेलं पोलीस स्टेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ज्या सामान्य व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी जात नाही. कारण जेव्हा आम्ही विचारलं की यांच्यावर केसेस किती, तर एवढे झगडे करून सुद्धा एकही केस त्यांच्यावर नाही आहे. म्हणजे त्याच्या ज्या आरोपींवर त्यांची किती साथ आहे हे आमचं लक्षात आलेलं आहे. या लोकांची नावं काय आहेत नेमकी? राहुल पांचाळ आणि उमेश शिलावट हे नाव आहे त्यांचे. माझं नाव चेतन सुनील पाटील. जानेवारी आम्ही राहणार कापडण्याचे.
दिनांक 4 जानेवारीला आमच्या घरी पाटेच्या सुमारास चोरी झाली होती. तसेच हे कापडण्याचे गाव आहे, हे क्रांतिकारी गाव आहे. या गावाने फार सामाजिक बांधिलकी जपलेली. आजपर्यंत या गावात अगदी शांतता होती, सगळे एकदम मिळून मिसळून राहणार हे गाव होतं. परंतु काही समाजकंटकांनी या गावात असा हैदोस घातला आहे, जसे धुळ्यामध्ये जे हे फिरतात, आपण म्हणतो मोकाट जनावर, त्याप्रमाणे झालेलं आहे. आमचे भरत दादा काही कार्यक्रमानिमित्त फॅमिली गावाला जात असताना त्यांच्यावर जो हल्ला झाला, कोयता हल्ला झाला त्यांच्यावर, तर ते बचावासाठी त्यांनी आणि भयादान हे केलं असं त्यांना प्रतिकार केला. मग आम्ही सोंगेर पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट केली, तर आमची दखल तिथे कोणी घेतली नाही. म्हणजे आम्ही तिथे आरोपीसारखे होतो आणि ज्यांनी गुन्हा केला ते मोकाट तिथे फिरत होते, म्हणजे आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की हे जे गावाचं जे सामाजिक बांधिलकी ही कायम जपली गेली पाहिजे, गावात शांतता निर्माण झाली पाहिजे. तसेच गावात तरुण मुलं आहे, कॉलेजला जाणाऱ्या मुली, ते पण सुरक्षित आहेत. प्रत्येकाने याच्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.